यानंतर आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आणि जे सदोदित आमच्या पाठीशी हिंमत बनवून उभे असतात असे मोशी गावचे सुपुत्र आणि आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आलेले अनेकांचे आधारवड, अनेकांचे दुःखितांचे अश्रू पुसणारे एक असे युवा मित्र, बंधू आणि आमचे सदोदित विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून आमच्या पाठीशी उभे असणारे, त्या पंक्तीमध्ये ज्या पंक्तीमध्ये आज या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अनेक महानुभाव उपस्थित आहेत त्यात संतोषजींचा क्रम आहे. असे संतोष बारणे सर जे फार मोठे जनसेवक म्हणून ओळखले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे सच्चा जनसेवक, उगीच बोलावं म्हणून बोलत नाही, की ज्या माणसाच्या रक्तामध्ये संस्कारामध्ये जनसेवेची भावना रुजलेली आहे असा सच्चा हृदयाचा सच्चा जनसेवक आज या मंचावर. म्हणून मी विशेष लक्ष देऊन आदरणीय संतोष भाऊंप्रती आदर व्यक्त केला आणि त्यांच्या मुखातून मार्गदर्शनपर नेहमीच आम्हाला शुभेच्छा लाभत असतात. आजही त्यांनी 2 शब्द मार्गदर्शनपर व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. संतोष भाऊ बारणे. सर्वांना अंतःकरणापासून नमस्कार. तुमचं या पुणे नगरीमध्ये पहिलं प्रथम मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय दादा, तुम्ही बसू शकता दादा खाली. त्यांच्यासमोर मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खरं तर ऋणी आहे. मी थोडक्यातच सांगेन क्रांती महाजन भाऊंबद्दल. मी कमीत कमी 3 ते 4 राज्यपालांच्या बरोबर किंवा डायरेक्ट थेट फोन जे येणारे व्यक्ती असेल ते क्रांती महाजन म्हणून आहे. माझ्या माहितीनुसार त्यांनी इतके 2 वर्षापूर्वी मला वाटते राजभवनला मंत्रालयामध्ये राजभवनमध्ये खूप मोठा असा एक सन्मान सोहळा ठेवला होता आणि त्यामध्ये पूर्ण भारतातून जी सामाजिक जाणीव असणारी लोक त्यांना तिथं बोलवलं होतं. तर मी त्यांना त्यावेळेस एक क्वेश्चन केलं की सर ही लोक तुम्ही कशी शोधली चांगली. तर ते म्हणले की मी प्रोटोकॉलनुसार त्यांची माहिती मी पद्मश्रीसारख्या किंवा अजून दुसऱ्या व्यक्तीसारख्या त्यांच्याकडे दिली आणि त्यांचं ओपिनियन घेतलं आणि त्यानंतर त्यांना पुरस्कार दिला. म्हणजे तळागाळातल्या लोकांना कसं वर आणायचं ते क्रांती भाऊंकडनं मला वाटतंय निश्चित शिकण्यासारखं आहे. आणि मी त्यांना गेले 12-13 वर्षापासून मी ओळखतोय. त्यांची तळमळ, त्यांची समाजसेवा आणि त्यांना देशाबद्दल असणारं प्रेम मला वाटतंय निश्चित त्यांना येणाऱ्या काळामध्ये लाभदायक ठरेल. म्हणजे लोक म्हणतात की खेळाला वय असतं, जसं पेटकर सरांनी सांगितलं की माणूस घडला पाहिजे. सर माझेही 3-4 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. मी स्वतः महाराष्ट्र राज्य किकबॉक्सिंगचा अध्यक्ष आहे. पण मलाही तळमळ खूप आहे. आत्तापर्यंत तर अनेक मुलामुलींना नॅशनल लेवलला नेण्याचं काम मला वाटतं केलं आहे. आणि त्या इथून पुढेही आता जसं तुम्ही मगाशी म्हणले की 30 गोल्ड मेडल, तर माझं खूप अंतःकरणापासून आहे की मी ज्यावेळेस कुठल्याही स्पोर्टला जातो आणि ज्यावेळेस लक्ष त्या मुलीकडं किंवा मुलाकडं जातं तर त्याच्या आईवडिलांना भेटून त्याला काय समस्या आहे ती समजून मी निश्चित मार्गक्रमण आपल्या आदेशाने करल. कारण की खेळाला आणि क्रांती महाजनबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या वयामध्ये त्यांनी शिक्षण घेऊन LLB पूर्ण केलीत आत्ता जस्ट. म्हणजे माझ्यासाठी खरंच आपल्यासाठी सर्वांना गौरवाची बाब आहे. शिक्षणाला वय, लोक म्हणतात वय एकदा झाल्यावर शिक्षण नसतं, तर ह्या वयामध्ये त्यांनी LLB करून एक डिग्री घेतली. मला वाटतंय क्रांती सर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चित MBBS पण होसाल, मला स्वतःला गॅरंटी आहे. कारण की त्यांची खूप म्हणजे मोठी भूक आणि त्यांचे संघर्ष, त्यांचं धडपड पळणं. मी कितीतरी वेळा मी त्यांना म्हणलं सर आपल्याला जायचं आहे अशा ठिकाणी, तर ते लगेच तुरंत हा म्हणतात आणि स्वतः लगेच येतात. म्हणजे जी काही मदत लागते आपल्याला सर्वांना निश्चित मी येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला आदराने सांगेन की आपण पुरस्कार घेतलात याचा निश्चित त्याचं काहीतरी आज इथनं पुण्यातून घेऊन जावं. ही पुण्यनगरी फार पवित्र नगरी आहे. ही महाराष्ट्राला वैभवशाली निश्चित ठरणार आहे. आणि तुम्हाला ह्या पुण्यामध्ये पुरस्कार मिळतोय तर निश्चित क्रांती महाजनसारख्या व्यक्तीला, माणसाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्यांचा कुठल्याही गोष्टीमध्ये थोडासा ओपिनियन घेत जा असं माझं स्वतःचं मत आहे. कारण की मी पण त्यांचं खूप चाहता नॅशनल व्हायचं असेल तर निश्चित त्याच्यामध्ये मी हातभार लावेल. म्हणजे कुठेही गाजावाजा न करता त्याला नेईल. आता माझी मुलगी
शूटिंगला सर आता महाराष्ट्रामध्ये नंबर 2च्याच ठिकाणी आहे. मी तिला म्हणलं तू ते का घेतलं, तर म्हणली पप्पा आज गरज आहे त्याची. म्हणजे मला स्वतःला बरं वाटलं. आजच सकाळी मी महाराष्ट्र सरकारबरोबर ॲग्रीमेंट केले, काल सकाळी तर खूप बरं वाटलं. कारण की येणारा काळ हा भविष्यासाठी, देशासाठी किंवा आपल्या सर्वांसाठी लाभदायक ठरेल. प्रत्येक वयाला एक गुण असतं आणि ते गुण ओळखतो पहिल्या म्हणजे पहिलं गुण ओळखतो आपल्या मुलाचं तर ती आई, दुसरं गुण ओळखतो तो वडील आणि तिसरं गुण ओळखतो तो गुरुजी म्हणजे गुरु. हे 3 गुण ज्या व्यक्तीला त्यांचं जर गुरूंचं जर ऐकलं तर निश्चित मला वाटतं येणाऱ्या काळासाठी आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला लाभदायक ठरेल असं माझं स्वतःचं मत आहे. आणि मला म्हणजे अभिमानाने सांगेन की निश्चित तुम्ही पेटकर सरांशी संपर्क साधायचा असेल तर कांती सरांना स्पोर्टविषयी, खेळाविषयी काय अडचण असेल तर निश्चित आपण मांडा. आणि हा पुरस्कार मिळाला आहे म्हणजे काहीतरी इथनं घेऊन जावा एवढीच माझी अंतःकरणापासून मागणी आहे. धन्यवाद. थँक्यू.